ती फार गुणी आहे आणि ती दादाला बदलवेल का? किंवा त्याचं जे काही दडपण आहे स्वतःवरचं, जी काही भीती आहे, जे काही त्याचं तो दुःखात आहे, ते दुःख दूर करेल का? फक्त तिने माझ्या आई-वडिलांना सांभाळून घेतलं पाहिजे, फॅमिलीला सांभाळून घेतलं पाहिजे, एकच अपेक्षा आहे. भावाला खूप मदत करतोय, पण सीरियलमध्ये जो ट्विस्ट आहे त्यामुळे कळेल की मी फार माझ्या भावाच्या जवळ जाऊ शकत नाही. दादामध्ये काही ना काहीतरी बदल नक्कीच होईल आणि त्या बदल काय असेल तो हे बघण्यासाठी मी स्वतःसुद्धा उत्सुक आहे. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. अंतरपाठी मालिकेच्या सेटवर आहे आणि या मालिकेत लग्न सराई सुरू आहे आणि लग्न कोणाचं आहे तर गौतमी आणि क्षितिजचं. आणि त्यात सगळ्यात जास्त धावपळ करणारा म्हणजेच नवऱ्याचा भाऊ माझ्यासोबत आहे. कसा आहेस? खूप धावपळ आहे, दमलायस? खूप धावपळ आहे, खूप धावपळ आहे. किती चालू आहे तुझी सध्या धावपळ? खूप चालू आहे. म्हणजे सतरंज्या उचलण्यापासून ते सरबत वाटण्यापर्यंत सगळं मीच करतोय. त्यामुळे माझी प्रचंड धावपळ सुरू आहे. आणि भावाला किती मदत करतोस? भावाला खूप मदत करतोय, पण सीरियलमध्ये जो ट्विस्ट आहे त्यामुळे कळेल की मी फार माझ्या भावाच्या जवळ जाऊ शकत नाही. ते का जाऊ शकत नाही तुम्हाला मालिकेतच कळेल. पण माझी स्वतःची धावपळ प्रचंड सुरू आहे, कारण वहिनीने मला खूप कामं दिलेली आहेत. वहिनी येणार आहे तर काय एक्साइटमेंट आहे का घरात? हां, गौतमी वहिनी येणार आहे, तर एक्साइटमेंट अशी आहे की ती फार गुणी आहे आणि ती दादाला बदलवेल का? किंवा त्याचं जे काही दडपण आहे स्वतःवरचं, जी काही भीती आहे, जे काही त्याचं तो दुःखात आहे, ते दुःख दूर करेल का? ह्याची आम्हाला सुद्धा सगळ्यांना क्युरिओसिटी आहे. त्यामुळे आनंद होतो या गोष्टीचा की दादामध्ये काही ना काहीतरी बदल नक्कीच होईल आणि त्या बदल काय असेल तो हे बघण्यासाठी मी स्वतःसुद्धा उत्सुक आहे, प्रेक्षकांसोबत सुद्धा. खूप छान. पण एक असतं ना, की बहिणीचं आणि म्हणजे नवऱ्याच्या भावाचं नातं एक वेगळंच असतं. वेगळं आहे. तसं तुमचं काही नातं आम्हाला दिसणार आहे का? हो. मग कदाचित गौतमी वहिनी आणि नीरज यांच्यामध्ये एक छान भाऊ बहिणीसारखं तुम्हाला प्रेम बघायला मिळणार आहे आणि दादा जर का तिला अंडरस्टँड करत नसेल तर तिला त्या दोघांमधला एक ब्रिज म्हणू शकतो किंवा त्या दोघांना सांभाळून घेणारा किंवा त्या दोघांस पुन्हा एकदा आपलंसं करणारा कदाचित नीरज असू शकतो. सो मला असं वाटतंय की एक छान भाऊ बहीण आणि वहिनी आणि दीरमध्ये जे नातं असतं तसंच असावं आमचं नातं. रिअल लाईफ झालं, पण आता रिअल लाईफमध्ये काय आहे? म्हणजे बॉन्ड कसा आहे तुमचा? माझा आणि रश्मीचा बॉन्ड तर कमाल आहे, कारण रश्मीला मी असंच म्हणाल, रश्मी तू रील का नाही करत आहेस? एवढे 2.5 लाख फॉलोअर्स घेऊन ठेवलेले आहेस, रील का नाही करत आहेस? तर रश्मी म्हणाली की अरे मला काही करताच येत नाहीये, मी मग काय तू शिकवणार आहे का? हा नाही नाही शिकवलं झालं. पहिलीच रील आम्ही केली, पहिलीच रील कॉन्टेंटवाली केली, ती 10 मिलियन पोहोचली डायरेक्ट. हा, त्यानंतर मग आम्ही सपाटाच लावला आणि आमची दोघांची 40-40, 50-50 हजार फॉलोअर्स वाढले मस्तपैकी आणि आता पण ते सुरूच आहे. आता पण तुम्हाला मस्तपैकी छान छान गोष्टी बघायला मिळतीलच रीलच्या. तिच्यासोबतच रील्स असणार की बाकी सगळ्यांसोबत काय विचार केला की? बाकी सगळ्यांसोबत सुद्धा विचार केलेला आहे, पण ऑनेस्ट ही जी सिरीज आहे ती माझी रश्मीसोबतच खूप चालते. एखादा आपल्याला अल्गोरिदम कळतो, तर त्या ऑनेस्टची जी सिरीज आहे ती रश्मीसोबत असेल. बाकी सगळ्यांसोबत रील सुरूच आहे. ते आता एक 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 अपलोड होतील, जसे कॉस्ट्युम रिव्हील होत जातील तसे. सो तुम्हाला लवकरच त्या सुद्धा बघायला मिळतील. आता तुझ्या रिअल लाईफमध्ये तुला कशी बायको हवी? मला जर बायको हवी असेल तर माझ्या काही तिच्या रूपावरून किंवा बाकी कसल्या अपेक्षा नाहीत. मला फक्त तिने माझ्या आई-वडिलांना सांभाळून घेतलं पाहिजे, फॅमिलीला सांभाळून घेतलं पाहिजे, एकच अपेक्षा आहे आणि एकनिष्ठ माझ्याशी, बस. बाकी काहीच नाही आहेत अपेक्षा. जशी इथे लग्न सराई सुरू आहे, तर घरी काही चाललंय का की बाबा कधी करतेस आता तू? नाही, नाही. मी घरच्यांना सांगितलं की जोपर्यंत माझी जी वॅगन येत नाहीये, 3.5 कोटीची गाडी, तोपर्यंत माझी वरच त्याच गाडीत जाणार, नाही तर नाही जाणार म्हटलं. त्यामुळे 4-5 वर्षात अजून काही टेन्शन नाही आयुष्यात. थँक्यू सो मच आणि खूप खूप थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.